प्रशासनाच्या कारण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत चालणारा माणूस शिंदे साहेबांचं जर कुठलं काम असेल पहिला फोन इथे येतो बालाजी पाटील तुम्ही कुठे पटकन मुंबईला या आणि बालाजी पाटील खतगावकरांचं जर काम असेल साहेब फोन लावता साहेब एवढं काम करावं लागतं झालं अहो हा तळागाळातला माणूस बंगला बांधीला चिखल मातीचा पावसात गेला धुवून अहो लाखाची गाडी असेल लाखाचा बंगला असेल कोणी विचारत नाही साहेब पण लाखाच्या बंगल्यामध्ये लाखाच्या गाडीमध्ये त्याच्यात आई वडील असावे लागतात आणि बालाजी पाटील खतगावकरांचे आई वडील धन्य म्हणाल आश्रम शाळेत शिकलेला मुलगा आश्रम शाळेतला मुलगा लागून लागून कुठे लागल शिपाई पोलीस याच्या पुढे काय होईल पण माणसाला जिद्द असावी लागती हैदराबादला वीट भट्टीवर काम केलं साहेबांना कारण जे कष्ट मी भोगले हे पुढच्या पिढीला घडू नये एक गवताची काडी घेतली तर चौका मोडल्या जात असती बरोबर आहे एक गवताची काडी घेतली आणि अनेक गवताच्या काड्यांनंतर त्याची पेंडी बांधली तर ती मोडल्या जात नाही प्रत्येक गावात एकच संदेश आहे माझा जेवढ्या गावात आपण बसा बालाजी पाटील खतगावकर म्हणतात आपण एक पाऊल चाला किती एक पाऊल 9 पाऊल मी तुमच्या पाठीमागे उभा आहे कारण प्रशासनाचा दणगा अनुभव असणारा माणूस म्हणजे बालाजी पाटील खतगावकर पण काय वेगळं हे 4-5 पोराची आई नाही थकली परवाची पोरगी असं बोलायचं नसतं या दादा वेगळं मला दिसलं पुन्हा एक उदाहरण सहज राशन आणायला गेले लोक राशन आणायला गेल्यानंतर काय झालं हे धान्याच्या कोट्यात घुसली शिरली कोणत्या गावात ते गावाचं नाव सांगत नाही धान्याच्या कोट्यात घुसली शिरली मागच्या दारानं घरात भरली हे धान्याच्या कोट्यात घुसली शिरली मागच्या दारानं घरात भरली पण होत काय असं बोलायचं नसतं यार दादा वेगळं मला दिसतंय वेगळं मला दिसतं या